व सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। केवळ महाराष्ट्राच्या नव्हे तर राष्ट्राच्या सहकार चळवळीतील विशेष योगदानाबद्दल सहकार भारती यांच्या वतीने आमदार प्रकाशअण्णा आवाडे यांना कैलासवासी अण्णासाहेब कोडबोले हा मानाचा सर्वोच्च पुरस्कार शिर्डी येथे राजस्थानचे राज्यपाल श्री हरिभाऊ बागडे व महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते देण्यात आला। सहकारात काही चांगले घडावे व नैतिकतेच्या तसेच सामाजिक जाणीवेच्या पायावरच ही चळवळ उभी राहावी असे मनापासून वाटणाऱ्या काही प्रमुख मंडळींनी 1978 मध्ये एकत्र येऊन सहकार भारती या स्वयंसेवी संघटनेची स्थापना केली। 46 वर्षाच्या या संघटनेचे कार्य अविरतपणे सुरू आहे। सहकार भारती महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने होणाऱ्या त्रैवार्षिक अधिवेशनात सहकार भारतीचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी अण्णासाहेब कोडबोले यांच्या नावाने सहकारी क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या व्यक्तीला पुरस्कार दिला जातो। या वर्षीच्या मानाचा सर्वोच्च पुरस्कारासाठी इचलकरंजीचे आमदार प्रकाशअण्णा आवाडे यांची निवड केली आहे। यावेळी सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री दीनानाथजी ठाकूर, संस्थापक सदस्य तथा रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे, राष्ट्रीय संघटन मंत्री श्री संजयजी पाचपोर, सहकार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री डॉक्टर उदय जोशी, महाराष्ट्र प्रदेश महिला संस्था प्रकोष्ठ प्रमुख सौ वैशालीताई आवाडे वहिनी, भालचंद्र कुलकर्णी, श्रीकांत पटवर्धन, प्रदेश महामंत्री विवेक जुघाते, सहकार भारती प्रदेशाध्यक्ष शशिताई अहिरे, अजय ब्रह्मेचा, जवाहरजी छाबड़ा, धोनीराम पागडे, मिलिंद भागवत, प्रकाश पाठक, कल्लाप्पा आवाडे, जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे व्हाइस चेअरमन बाबासाहेब चौगुले, संचालक अभय कुमार काश्मीरे, संचालक सुमेरू पाटील, संचालक शीतल अमण्णावर, संचालक आदगोंडा पाटील, संचालक दादासू सागावे, संचालक सुकुमार किनिंगे, संचालक संजय कुमार कोथळी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।